दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. उरणचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा ग्रँड उरण सेंट्रल हा प्रोजेक्ट उरणमध्ये उभा राहतोय. या रेरा अप्रूव्ड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफस्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणं अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरावर असलेला ग्रँड उरण सेंट्रल विविध सोयीसुविधांनी उपयुक्त असाच आहे. ऑल्टोफिन ही नवी मुंबईतील विकासकांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापालट करणारा प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट उभारतीये. उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेलं हे सर्वांग सुंदर असं स्वप्नातील ग्रँड उरण सेंट्रल आता प्रत्यक्षात उभं राहणार आहे. सहज परवडेल असा पण अत्यंत सुंदर असं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट फक्त कमर्शियल नसून रेसिडेन्शियल सुद्धा असणार आहे. दिनांक 24 मे रोजी उरणच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असा प्रोजेक्ट लॉन्च सोहळा संपन्न झाला. उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्वपक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि रेश्मा शिंदे यांनी या कार्यक्रमाला 4 चांद लावले. मी तेच सांगितलं आल्यास की उरणमध्ये जरी मी पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते. मी खरी राहते आता सारळला, सो सारळहून मला सारळ कारंजा ब्रिज पण होतो. सो आय थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता फक्त 40 मिनिटात मी ट्रॅव्हल करून आलो. सो इतकं जवळ झालं आहे आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते, स्पेशली जर आपण ह्या प्रोजेक्टबद्दल बोललो तर रेसिडेन्शियल आहे आणि कमर्शियल पण आहे. सो असा हा मस्त उरण 2.0 नावाने हा जो प्रोजेक्ट होतो त्यासाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि उरणकरासाठी आय थिंक ही खूप मोठा लावा आहे हा खूप मोठा. मी उरणमध्ये याआधी आले होते तेच प्रोजेक्ट करता किंवा आपल्याला कुठली इन्व्हेस्टमेंट करता येते का त्याकरता. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता प्रॉपर्टीचे रेट्स इतके वाढले आहेत. ठाणे असू दे, मुंबई असू दे, प्रत्येकालाच अफोर्ड होईल घर घ्यायला असं नाही होत. तर मला असं वाटतं उरण इतकं डेव्हलप झालं आहे आणि मुंबई आणि नवी मुंबई, ठाणं यातलं अंतर पण कमी झालं आहे बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट. तर इथे येऊन इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे. आणि मुळात यांचं प्रोजेक्ट यासाठी फार जास्त वेगळं वाटतं आहे कारण इकडे घर आहे, ऑफिस आहे आणि शॉप्स पण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला फॅमिलीला वेळ देता येईल, स्वतःला वेळ देता येईल, आरोग्य जपता येईल आणि सगळं पोल्युशन, ट्रॅफिक सगळ्यांपासून सुटकारा मिळेल. तो आय गेस खूप छान प्रोजेक्ट आहे उरण सेंट्रल प्रोजेक्ट म्हणून यांचं ग्रँड उरण सेंट्रल. सो ऑल्टोफिनला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी हा विचार केला आहे. हा सगळ्यांसाठीच चांगला आहे आणि आय होप असे खूप प्रोजेक्ट्स एकत्र येतील. आपण खूप पुढचा विचार करूया कारण आपल्याला स्वतःला वेळ देणं, आपल्या घरच्यांना, फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे. तर तुमचे ऑफिसेस असतील, तुमचे शॉप्स असतील तर डेफिनेटली तुम्ही हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप छान आहे. आणि ज्यांचे ऑफिस शॉप्स नसतील तरीसुद्धा तुम्ही इथे घरं बुक करू शकता कारण हे खूप ग्रँड उरण सेंट्रल यांचं खूप छान प्रोजेक्ट आहे. तर डेफिनेटली तुम्ही या आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा. ग्रँड उरण सेंट्रलमध्ये अवघ्या 5,600 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे तब्बल 1400 स्क्वेअर फीटचं घर तुम्हाला अवघ्या 89 लाखांमध्ये मिळून जातं. त्याचप्रमाणे शॉप्स आणि ऑफिसेसच्या किमती देखील अत्यंत किफायतशीर अशाच आहेत. अवघ्या 8,500 रुपये पर स्क्वेअर फीटसह 5% GST देऊन तब्बल 280 स्क्वेअर फीटचं शॉप 25.25 लाखात मिळतं. तर अवघे 9,000 रुपये पर स्क्वेअर फीट किमतीसह 5% GST भरून तब्बल 3,000 स्क्वेअर फीटचं शॉप गुंतवणूकदारांच्या हक्काचं होतं. दरम्यान थाटात संपन्न झालेल्या प्रोजेक्ट लॉन्च सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, ठाकरेगड सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर, रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर यांची उपस्थिती होती. निश्चितपणे उरण पूर्वी आपलं गाव वाटायचं पण आता अटल सेतूनंतर आपण 17 मिनिटांनी अटल सेतूला चढल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो. आपण 30-35 मिनिटांमध्ये इथे येतो. राहिलं आता करंजारे वस्सा ब्रिजचा सुद्धा आपण त्याच्यासाठी बजेट सँक्शन झालं आहे. आता उरण हे द्रोणागिरी नोड डेव्हलप झाल्यानंतर आणि उरणचं आता महत्त्व फार वाढलं आहे आणि अशा प्रकारच्या प्रोजेक्टची गरज होती. म्हणजे छोटे प्रोजेक्ट्स आपल्याकडे होते आणि आता निश्चितपणे उरणमध्ये काय सुविधा आहे का आपल्याकडे SEZ आहे, JNPTचे 4 बंदर आहेत, जवळजवळ 100 वेअर हाऊसेस आहेत. म्हणजे इथं घर आणि इथं जॉब. बाकी ठिकाणी कसं आहे का जॉबसाठी बेलापूरपासून तुम्ही जरा का बदलापूरपासून इकडे यावं लागतं आहे, विरारपासून इकडे यावं लागते.
मुंबईपर्यंत इथं ट्रॅव्हलिंग जास्त नाही आहे आणि म्हणून उरण पुढं एक फार मोठा हब होऊन जाणार आहे. याच्यामध्ये नोकरी धंदा इथंच आपल्याला करायचा आहे आणि ट्रान्सपोर्टची फॅसिलिटीज MTHच्या झाल्यानंतर अजून आपण कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे. आपण 10 मिनिटामध्ये वाशीला जाऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. 20-25 मिनिटामध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतो आणि आपण करंजा रेवत जे आहे ते 10 ते 15 मिनिटांनी जाऊ शकतो. ती पण सध्या आपली जलवाहतूक सुरू आहे, ते ब्रिज झाल्यानंतर अजून कनेक्टेड होईल आणि उरणचं महत्त्व फार वाढणार आहे. अंतुले साहेबांची इच्छा होती उरण ही राजधानी व्हायला पाहिजे होती, उपराजधानी किंवा इथं आपण मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि भविष्यात ते करावं लागेल असं वाटतंय. आणि उरणच्या बाजूला उल्वान रोड डेव्हलप झालं आहे. आपण आता तिरुपतीचं मंदिर आलं आहे, आपण पहिल्याचं युनिटी मॉल आलं आहे आणि फार डेव्हलपमेंट या एरियामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त हायेस्ट रेट नंतर उरणलाच लागणार आहे. पण लोकांनी आता लवकर बुकिंग केलं पाहिजे. आता मॅडमची इच्छा आहे, त्या पाहायला येऊन गेल्या होत्या आणि चांगल्या चित्र तारका या सर्व आहेत, या आपल्या फार फेवरेट आहेत, रोज यांना आपण पाहत असतो आणि आज त्यांच्या सांगण्यानंतर लोक जरा अजून त्याच्यामध्ये उरणचं महत्त्व आहे ते वाढणार आहे आणि मीडियावाले ते निश्चितपणे अजून वरच्या स्तरावर आपण न्याल. तर एक फार मोठी डेअरिंग आहे आमची सर्व. मला असं वाटतंय उरण एवढ्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे तर इथे फिल्म इंडस्ट्री सुद्धा यायला हरकत नाही आहे. जसं फिल्म सिटी आहे मुंबईला, तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि IT हब सुद्धा सुरू होऊ शकतं. इतक्या प्रकारे खरंच आहेत आणि जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा उरणला आले आणि जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी, कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट फ्युचरच्या दृष्टीने बघून आपण इथे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे. सो या दूरदृष्टी ठेवून नक्कीच विचार करेल. आज या ठिकाणी अल्टोफिन या प्रोजेक्टचं या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे राकेश म्हात्रे, राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे हे 3 भाऊ आणि राकेशने याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक मराठी आणि प्रामुख्याने आगरी माणूस या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये पडलेला आहे. याचं मला मनापासून या ठिकाणी मनाचा आनंद वाटतो आणि त्यांनी टाकलेलं जे पाऊल आहे ते भविष्यामध्ये फार प्रेरणादायी लोकांसाठी ठरेल. कारण आज अनेक बिल्डर्स आपण पाहिले तर गुजराती मारवाडी सगळे बिल्डर्स आहेत, परंतु एक मराठी बिल्डर या ठिकाणी बनतोय याचा मला मनापासून त्याचा अभिमान आहे. राखू हा माझा मित्र आहे, त्याचे वडील माझे मित्र होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात आम्ही काम केलं होतं. कैलासवासी दिलीप म्हात्रे यांची 3 हे सुपुत्र आणि दिलीप म्हात्रेंचं नाव खऱ्या अर्थाने रोशन करण्याचं काम ही 3ही मुलं या ठिकाणी करत आहेत, याचा मला अभिमान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरण हे पहिलं म्हणजे पेटा समजलं जात होतं, पण उरण आज हे जगाच्या नकाशावरती आहे. अनेक या ठिकाणी बंदर आहेत, अनेक या ठिकाणी CFS आहेत, अटल सेतू झाला आहे, MMRDचा प्रोजेक्ट येतोय, अलिबाग वसई कॉरिडॉर या ठिकाणी येतोय. या ठिकाणी JNPTचा SEZ 700 एकरमध्ये झालेला आहे. सिडकोचा या ठिकाणी 700 एकरमध्ये भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क बनणार आहे. आणि सर्वात म्हणजे जसं वाशी, कामोठा, खारघर, कोपरकरने नोड बनला, त्याच्यापेक्षा मोठा नोड हा या ठिकाणी द्रोणाचा नोड बनतोय. आणि ह्या संपूर्ण कॉम्पिटिशनमध्ये आज राखू शेटने अतिशय चांगलं धाडसी पाऊल टाकलंय. या उरणमध्ये अतिशय चांगली इमारत तो या ठिकाणी तयार करतोय. सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारी इमारत असणार आहे आणि ही इमारत देखणी इमारत होईल आणि या संपूर्ण इमारतीकडं नवी मुंबईचं लक्ष लागेल एवढं मला खात्री आहे. मी या ठिकाणी राकेश म्हात्रे, राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे आणि त्यांचे असणारे सगळे पार्टनर यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तम भरभराट हो अशी सदिच्छा सांगतो. छोटंसं असलेलं उरण आज जगाच्या नकाशावर आलं आहे, याचा आमच्या उरणकरांना मनापासूनचा अभिमान वाटतो. की आज बघाल की जगामध्ये चर्चा होत असते आमच्या उरणची. आज अल्ट्रोफिनसारखा प्रोजेक्ट आमच्या उरणमध्ये चालू होत आहे. खरं तर अटल सेतू झाल्यानंतर अशा मोठ्या प्रोजेक्टची खऱ्या अर्थाने गरज होती. तेच आमचे सहकारी माझे बंधू राकेश म्हात्रे यांनी हा प्रोजेक्ट उभारण्याचा मानस या ठिकाणी ठरवलेला आहे. खरं तर आपण बघाल आत्ताच सिने तारकासुद्धा आल्या आणि मोठे मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला यांच्या प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आल्या. म्हणजेच हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने आत्ताच सेल झालेला आहे असं मी म्हणेन. यांच्या पुढच्या कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि असे अनेक प्रोजेक्ट ते अल्ट्रोफिनच्या नावाखाली उभे करतील असं मला नक्कीच वाटतंय. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.